बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिना कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणौ प्रक्षालित सकलभूतलकलंगा मुनिभिरूपासीतीर्था सरस्वती ऋतुनो दुरितम् अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकयां चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भवि जीव मन प्रतिबोधकारकं पुण्य प्रकाशकं पापनाशकमिदं शास्त्रं श्री मरणकंडिका नामधेयम् अस्य मूलग्रंथकर्तारः श्री सर्वज्ञदेवास्तुत्र ग्रंथकर्तारः श्री गंधर्वदेवाः प्रतिगणधर्वदेवाः तेषां वचोनुसारमासाद्यं सकल अमितगति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतारः सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो त्वमोगनि मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलं सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जैतुशासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मतिसागरम्। सिद्धान्नत्वार्धादिच्च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धये। पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य आचार्य भगवान अमित गति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की। तत्वाच्या अर्थामध्ये अरुची असणे याला मिथ्यात्व म्हणतात असं जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं आहे। आणि जीवाच्या या मिथ्या परिणामाचे 3 प्रकार आहेत। एक सांशयिक मिथ्यात्व, एक ग्रहित मिथ्यात्व आणि एक अग्रहित मिथ्यात्व, असं आचार्यांनी पूर्व चर्चेमध्ये अमित गती महाराजांनी आपल्याला सर्वांना सांगितलेलं होतं। तिन्ही मिथ्यात्वांचं लक्षण काय आहे या ठिकाणी सांगतात। तत्र जीवादि तत्वानां कथितानां जिनेश्वरये विनिश्चय पराचीना दृष्टि सांशिको मता परोपदेश संपन्नं ग्रहीतमभिधीयते निसर्ग संभवं प्राज्ञैर् मिथ्यात्वमगृहीतकम्। तत्र जीवादि तत्वानां कथितानां जिनेश्वरी। जिनेंद्र भगवंतांनी जी कथित केलेलं सांगितलेले जीवादि तत्व आहेत, जीव अजीव, आवाज बारीक करूया, जीव अजीव आश्रव बंध संवर निर्जरा मोक्ष
ही जी 7 तत्व सांगितले त्या तत्वांच्या अर्थावर विनिश्चय म्हणजे निश्चय नाही त्याच्यावर, विश्वास नाही त्याच्यावर, असा जीव संशयिक मिथ्यात्वाला असतो. आणि दृष्टी संशयिक मत, त्याला संशयिक दृष्टीवाला म्हणतात. पर उपदेश संपन्नम, पराच्या उपदेशांनी उत्पन्न झालेलं, ग्रहितम अभिधीयते, त्याला ग्रहित मिथ्यात्व असं म्हणायचं. निसर्ग संभवम प्राज्ञैहि मिथ्यात्वम अग्रहितकम, आणि नैसर्गिक कुणाच्या उपदेशाशिवाय जे आपोआप मिथ्यात्वाचा प्रभाव आपल्यावर असतो त्याला म्हणायचं अग्रहित मिथ्यात्व. अग्रहित मिथ्यात्वाला नियमानं पूर्वकर्म निमित्त असतं. अग्रहित मिथ्यात्वाला नियमानं पूर्वकर्म निमित्त असतं. ग्रहित मिथ्यात्वाला आपला वर्तमानमधला पुरुषार्थ निमित्त असतो. कारण ग्रहित मिथ्यात्व जे आहे ते गुरूंच्या अथवा इतरांच्या उपदेशामुळं, मार्गदर्शनामुळं होतं. त्यामुळं तिथं आपण जे जायचं काय नाही जायचं, ऐकायचं काय नाही ऐकायचं, कुणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. म्हणून अग्रहित मिथ्यात्व जे आहे ते पूर्वकर्माच्या उदयामध्ये होऊ शकतं. परंतु हे जे आहे ग्रहित मिथ्यात्व ते आपल्या स्वतःच्या हातात. म्हणून ज्या वेळेला युद्ध व्हायचं लक्षण पूर्ण दिसली महाभारतामध्ये, त्यावेळेला तो आता धृतराष्ट्र आला आणि भीष्माला म्हणाले हे कसं पण करून युद्ध थांबवा आता, कारण याच्यात माझ्या मुलांचा मृत्यू दिसतोय. मग त्यावेळी विभीषण सांगतात की तुला पहिल्यापासून आम्ही सांगत आलो, तू प्रत्येक वेळेला तुझ्या मुलाचंच ऐकत आलास. त्याच्यात तिने एक वाक्य, हे भीष्म त्यावेळी तो भीष्म एक वाक्य म्हणतोय, धृतराष्ट्र एक वाक्य म्हणतोय, मी जन्महीन अंध आहे, त्यामुळं मला लक्षात आलं नाही. त्या विभीषणाने फार चांगलं, भीष्मांनी फार चांगलं उत्तर दिलं. लक्षात ठेव. ते सांगितले तू जन्मताना आंधळा झालास, हा तुझा वर्तमानमधला दोष नाही, ते तुझ्या अधीन नाही, ते तुझ्या कर्माच्या अधीन आहे. पण तू जन्महीन झालास, अंधहीन झालास, नेत्रहीन झालास, हे तुझ्या हातात नव्हतं. पण बुद्धिहीन होऊन ते जो राज्य केलास हा तुझा दोष आहे, हा तुझा दोष आहे. तसं अग्रहित मिथ्यात्व जे असतं, कुणाच्याही उपदेशाशिवाय जे होतं त्याला आपण म्हणू कर्माचा उदय वगैरे. परंतु आपल्या डोळ्याला, बुद्धीला हे सगळं दिसतंय, हे चुकीचं आहे, हे करायचं नाही. तरी सुद्धा आपण कुणाच्या तर उपदेशामुळं ऐकतो, करतो हे. आणि हिंदू महाभारतामध्ये सुद्धा इच्छा आणि आकांक्षा, आणि या इच्छा आणि आकांक्षासाठी केलेलं कर्म त्यालाच मिथ्यात्व म्हटलं, त्यालाच असत्य म्हटलं. या इच्छा आणि आकांक्षा ज्या सत्य नाहीत, किती जरी केल्या तर ते पूर्ण होणार नाहीत. त्या इच्छा आकांक्षासाठी केलेलं कर्म म्हणजे असत्यासाठी केलेलं कर्म, असत्यासाठी केलेले भाव, असत्यासाठी केलेले परिणाम, की ते माझंच आहे, त्याला त्याच्यात सुद्धा मिथ्यात्वच म्हणून श्रीकृष्णांच्या मुखातून त्याचं वाक्य आलं. म्हणून आपण सगळ्यांनी या गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत. जे आपलं नाही
त्याला प्राप्त करण्याचा पुरुषार्थ म्हणजे मिथ्यात्व. आणि जे आपलं आहे वास्तविक त्याला आपलं करणं आणि त्याच्यासाठी केलेला पुरुषार्थ म्हणजे सम्यक्त्व. मग आपलं काय आहे? आत्मा सोडून आपलं काय आहे का? ऐकू येत नाही. हे सुद्धा एक प्रकारचं मिथ्यात्व आहे. हे अर्धवचन आहे, हे पूर्ण वचन नाही. आत्म्याच्या शुद्ध स्वभावाशिवाय माझं काय नाही, हे पूर्ण वाक्य, हे समीचीन वाक्य. कारण वर्तमानमध्ये तुमच्या आमच्या आत्म्यामध्ये विभाव परिणाम सुद्धा आहेत. राग द्वेष विभाव परिणाम आहेत की नाही? मग आत्मा तुमचा म्हणजे जो आता तुम्ही स्वीकारलेला आत्मा म्हणजे मी म्हटलं तर तुमचे विभाव परिणाम सुद्धा कुणाचे झाले? मग विभाव परिणाम जर आमचे असतील तर ते सम्यक्त्व कसं? ती समीचिनता कसं? माझ्या आत्म्याच्या शुद्ध स्वभाव आणि स्वरूप असा जो आत्मा आहे तो म्हणजे मी आहे. आणि तो स्वभाव आणि ती स्वरूप म्हणजेच माझी खरी संपत्ती आहे असं जो स्वीकारतो ते सम्यक दर्शन. मग त्याचं स्वरूप समजावून घेतो ते सम्यक ज्ञान. आणि ते मिळवण्यासाठी जो पुरुषार्थ करतो, आचरण करतो, त्यालाच वास्तविक सम्यक चारित्र असं म्हटलेलं आहे. मिथ्यात्वाचा प्रभाव काय असतो? अहिंसादी गुणा सर्वे व्यर्था मिथ्यात्व भाविते. कटु केला भुनी क्षीरम सफलम जायते कुत. अहिंसादी गुणाः सर्वे व्यर्था मिथ्यात्व भाविते. मिथ्यात्वाची भावना केल्यानंतर, मिथ्यात्वाचं कार्य केल्यानंतर, मिथ्यात्वाचे परिणाम केल्यानंतर अहिंसादी जे 5 महाव्रत आहेत किंवा अन्य त्याचे सहकारी सगळे जे गुण आहेत ते सर्व व्यर्था. व्यर्था म्हणजे काय? व्यर्थ आहे. अपेक्षा घ्या, इथं समाधीची चर्चा चालू आहे, इथं मोक्ष मार्गाची चर्चा चालू आहे. त्या मोक्ष मार्गाच्या अपेक्षेनं ते सगळे व्यर्थ आहे. पण त्याच्यामुळं पुण्याचा बंध होतो. सांसारिक सामान्य सुख, पंचेंद्रिय सुख याला कुठंतर प्रभावित करणारं ते थोडंफार असू शकतं. पण इथं कुठल्या सुखाची चर्चा चालू आहे? आत्मसुखाची, मोक्ष मार्गाच्या सुखाची, आनंदाची. त्या अपेक्षेनं किती अहिंसादी व्रताचं आम्ही सगळ्यांनी पालन केलो, पण आमच्याकडे मिथ्यात्वाचा प्रभाव असेल, आमच्याकडे मिथ्यात्व असेल, त्याची प्रशंसा आम्ही करत असेल, त्या मिथ्यात्वाला आम्ही अंतरंगातून स्वीकारून तेच बरोबर आहे असं जर आम्ही समजत असेल तर ह्या सगळ्या गुणांचा मोक्ष मार्गामध्ये, ह्या व्रतांचा मोक्ष मार्गामध्ये काहीही उपयोग. त्याला काय उदाहरण काय दिलं आचार्यांनी? 2 दिवसापूर्वी मी हे उदाहरण सांगितलं होतं. काय कालच सांगितलं असेल किंवा परवा दिवशी उदाहरण सांगितलं होती. लक्ष पाहिजे सगळ्यांचं. स्वाध्याय पिक्चर बघायला आल्यागत नुसतं बघून ऐकून जायचं नाही. या सगळ्या गोष्टी पाहिजेत. हे सगळे अकलंकांच्या घरात जन्मलेले आहेत. यांना एकदा ऐकलं की लक्षात येत आहे. पण तुम्हाला तुमचा मोक्ष मार्ग प्रशस्त करायचा आहे. त्यामुळे वही पेन घेऊन बसायचं, सगळं दृष्टांत लिहून घ्यायचं.
यांना एकदा वाचलं, एकदा ऐकलं, एकदा सगळं केलं की सगळं लक्षात राहते. त्यामुळं त्यांच्यासारखं आपण राजेशाही थाटात जगायचं नाही. आपल्याला मोक्ष मार्ग जर प्रशस्त करायचा असेल तर जिनेंद्र वचनांचा आपल्याला विनय केला पाहिजे, आपल्याला नोट्स काढले पाहिजेत, त्याचं दिवसभरात एकदा चिंतन केलं पाहिजे. हे कुंतलगिरीपासून मी सांगतोय. आणि म्हणायचं स्वाध्याय घेत नाही सा, स्वाध्याय काही करत नाही म्हणजे खोलीत तुमचं स्पेशल स्वाध्याय घेतलं म्हणजे त्याला स्वाध्याय, असं होत नाही. गाढवाच्या पाठीवर चंदनाची किती लाकडं ओझं घेऊन गेले तर त्या गाढवाला त्या चंदनाचं महत्त्व नसतं. हे काल किंवा परवा दिवशीच्या स्वाध्यायात मी 2 दिवसात मी हे वाक्य सांगितलेलं होतं. आणि त्यावेळी हे सांगितलं होतं की ज्याचे परिणाम मिथ्यात्वाचे असतात, ज्याला मोक्षमार्गाचा अभिमान नसतो, स्वाभिमान नसतो, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य हे ज्याला कळलं नाही, असा साधू असू दे किंवा व्रती असू दे, मोक्षमार्गाची पुढं संधी असताना, चारित्र्याला धारण करण्याची योग्यता असताना, रत्नत्रयाला धारण करण्याची क्षमता असताना, अनुकूलता असताना सुद्धा परद्रव्याच्या राग देश विकल्पाचं कर्तृत्व मी केलो तर हे होतंय, मी नाही केलो तर काय होईल, मी आहे म्हणून माझा परिवार आहे, मी आहे म्हणून माझी संस्था आहे, मी आहे म्हणून माझं घर चाललंय, मी आहे म्हणून गाव सगळं व्यवस्थित आहे, मी आहे म्हणून संघाचं चांगलं चाललंय. पण यदा कदाचित मगाशी आमच्या विनूताई म्हणल्या वर, काय म्हणल्या, धड हसू पण देत नाही, धड रडू पण देत नाही. महाराजजी, धड तुम्ही जगू पण देत नाही, धड मरू पण देत नाही, धड खाऊ पण देत नाही, धड उपास पण करून देत नाही. असं म्हटलं का नाही, खरं सांगायचं. त्यामुळं मी असं असल्यामुळं यदा कदाचित माझ्या नंतर संघ अजून चांगला चालवण्याची क्षमता नंतरच्या साधूंच्या मध्ये असू शकते. हा आमचा उरता अहंकार आहे. आणि त्यामुळं एक चांगल्या कार्याची आणि आयुष्याची योग्यता, क्षमता आणि अनुकूलता आपल्या समोर असताना सुद्धा आपण त्याचं महत्त्व आपल्याला समजत नाही. म्हणजे त्या चंदनाचं, लाकडाचं ओझं वाहणाऱ्या गाढवाला त्या चंदनाच्या लाकडाची किंमत नसते. तसं अहिंसादी महाव्रतांचं पालन करणाऱ्या पण मिथ्यात्वाचे भाव करणाऱ्या त्या जीवाला, ह्या सम्यक रूपी चंदनाचं महत्त्व नसतंय. त्यामुळे ते नुसतं ओझं व्हायला लागलंय. तसं तो मिथ्यादृष्टी मुनी महाराज सुद्धा ह्या अहिंसादी महाव्रताचं तो पालन करतो, पण त्याचं महत्त्व त्याला राहतं नाही. त्यामुळे ते व्यर्थ जातं त्याचं मोक्षमार्गाच्या अपेक्षेनं, असं इथं समजावून घ्यायचं आहे. कड़वी तुंबड़ी या तुम्बी में रखा हुआ दूध सफल अर्थात मधुर कैसे हो सकता है. कडू भोपळ्यामध्ये ठेवलेलं दूध हे कधीही मधुर गोड असू शकणार नाही, अर्थात कधीच असू शकणार नाही. उसी प्रकार मिथ्यात्वयुक्त जीव के अहिंसा आदि सर्व गुण या व्रत व्यर्थ है. मिथ्यात्वाचा प्रभाव असणारा
असा जो जीव आहे तो जीव अहिंसा आदी सर्व गुण आणि त्याचे व्रत हे मोक्ष मार्गासाठी काय आहेत, व्यर्थ आहेत, अर्थात वे सफल नहीं हो सकते. ते किती व्रताचं कठोर पालन जरी केलो तरी ते मोक्ष मार्गामध्ये आम्हाला यशस्वी करू शकणार नाही. सर्वे दोषाय जायन्ते गुणा मिथ्यात्व दूषिता किमौषधा निघ्नन्ति सविषाणी न जीवितम्. मिथ्यात्व से दूषित हुए अहिंसा आदि सर्व गुण दोष के लिए अर्थात दूषित हो जाते. मिथ्यात्वाने दूषित झालेला जो गुण आहे ते सगळे दूषित मानले जातात. अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे सगळे गुण दूषित असतात. म्हणून मी कायम सांगतोय, जशी संगती तशी मती, जशी मती तशी भविष्यातली गती होत असते. कर्णाकडे योग्यता असून सुद्धा फक्त असत्य अधर्म असणाऱ्या कौरवांना, मिथ्या असणाऱ्या कौरवांना त्यांनी सपोर्ट केलं. त्यामुळं त्याच्यात एवढी योग्यता असताना सुद्धा तो सुद्धा अधर्मी झाला आणि त्याच्या आयुष्याचं एवढं मोठं नुकसान त्यानं करून घेतलं. आणि निशस्त्र श्रीकृष्णाला आपला आधार पांडवांनी मानला. त्यामुळं धर्माचा आधार पांडवांनी घेतल्यामुळं त्यांचा विजय आणि त्यांचं जीवन आनंदी झालं. तसं एकमेव सम्यक तो गुण असा आहे, तुम्ही निशस्त्र जरी तुम्ही असला, तुमच्याकडं सामान्यतः कोणत्या व्रताचं पालन जरी तुमच्याकडे नसलं, पण सम्यक तो नुसतं आपल्याकडे जरी असलं तरी आपला लई मोठा फायदा जरी झाला नसला तरी नुकसान काय होणार नाही याची गॅरंटी 100%. सम्यक तो गुणामुळे. पण मिथ्यात्व सहित तुमच्याकडं माझ्याकडं आचरण असू दे, तुम्ही आम्ही किती व्रतांचं पालन करू दे, पण फक्त एक सम्यक्त्व म्हणजे खरा धर्म याचा आधार आम्ही घेतलो नाही तर किती गुण असतील तर त्याचा आमचा ते गुण दुर्गुणामध्ये जातात. दुर्गुणामध्ये उदाहरण देतात की नाही, व्यवहार नयाचं उदाहरण देताना डबा तोच आहे स्टीलचा. आज साखर ठेवली तर तो डबा आज कशाचा होतो ऐकू येत नाही, साखरेचा. उद्या त्याच्यात तांदूळ ठेवलं तर डबा तोच आहे, काय बदललाय? त्यातलं धान्य बदललं, त्यातली वस्तू बदलली, त्याचं नाव बदललं. तसं जीवन तेच आहे, आत्मा तोच आहे, व्यक्ती तोच आहे. त्यातला आधार बदलला, आधार म्हणजे धर्म बदलला, त्या व्यक्तीला त्या रूपात बघितलं जातं, त्या जीवाला त्या रूपात बघितलं जातं. सम्यक्त्वालाच आधारभूत केला तर तो सम्यक दृष्टी आत्मा आहे. तोच आत्मा मिथ्यात्वाचा आधार घेतला तो मिथ्या दृष्टी आत्मा आहे. तोच आत्मा चारित्र्याचं पालन केला चारित्र्यवान म्हटलं जातं. तोच आत्मा अचारित्र्याचा आधार घेतला अचारित्र्यवान म्हटलं जातं. डबा वेगळा नाही,
त्या डब्यातल्या वस्तूवर डब्याला नाव पडलं जातं, तसा आत्मा आमचा वेगळा नाही, पूर्वभावातला आत्मा आमचा वेगळा नाही, ह्या भावातला आमचा आत्मा वेगळा नाही, दीक्षेच्या अगोदरचा आत्मा वेगळा नाही, जन्मलो त्यावेळेचा आत्मा वेगळा नाही, आता समाधीची साधना करायला लागलोय तो आत्मा वेगळा नाही, आत्मा तोच आहे. त्या आत्म्याला तुम्ही आधार, जगण्याचा आधार, माझे आई बापच माझे आधारभूत म्हणला, त्यामुळं तुम्हाला मग दुधगावचं नाव तुमच्या मागे लागलं. मग तुम्ही आधारभूत, माझा पती आणि माझे सासरवाडी माझे जगण्याचा आधार म्हणला, तुमचं नाव हेडवाडे लागलं. तुमचं शरीर तेच आहे का वेगळं आहे? तुमचा आत्मा तोच आहे का वेगळा आहे? सगळं तेच आहे, पण त्या ठिकाणी फक्त तुम्ही आधार बदलला, तुमचं नाव बदलत गेलं. परत तुमच्या लक्षात आलं, पूर्वी तुम्ही धर्माच्या सावलीत होता, आता धर्मच तुम्ही अंगीकार केला, आत्म्याला एकरूप केला. मग तुम्ही सन्मती सागर महाराजांच्या छत्रछाया गदीमध्ये आला. सन्मती सागर महाराजांच्या आशीर्वादानं, आदेशानं पूज्य आचार्य शीतल सागर महाराजांनी तुम्हाला दीक्षा दिली. त्यावेळी ते बालाचार्य होते. त्यांनी तुम्हाला आचार्य होते, हा मुनी होते. तुम्हाला मुनी त्यांनी शीतल सागर महाराजांनी आरिका दीक्षा दिली. आरिका दीक्षा दिल्यानंतर तुम्ही श्रुतमती झाला. शरीर तेच आहे का वेगळं आहे? आत्मा तोच आहे का वेगळा आहे? मग एवढी नावं का पडली? तुम्ही ज्याचा आधार गेला, ज्या संगतीत घेतला, त्याचा तुम्हाला आधार गेला. आता तुम्ही समाधीचा आधार घेतला, आता तुम्हाला शपकराज श्रुतमती तीच आहे, पण कालच्या श्रुतमती माताजीच्यात आणि आजच्या श्रुतमती माताजींच्यात समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला. का बदलला? तुमचा आधार बदलला. त्या आत्म्याचा विचार कुणाच्या संगतीत असतो, कुणाला स्वीकारतो, तसं त्या आत्म्याचं विचार बदलत जातात, तसं त्या आत्म्याची गुण बदलत जातात, त्याचा प्रभाव भविष्यावर पडत असतो. मग मूळ सम्यक्त्वच नाही, मग त्या चारित्र्याची किंमत काय? म्हणून आपलं जीवन हे तुमचा आत्मा, तुम्ही कुणाच्या आधारावर आपल्या आत्म्याला आपण कुणाचा आधारभूत करतो आणि त्याचा आधारभूत कुणाला करतो? मलाही कुणाचा तर आधार पाहिजे आणि माझाही आधार कुणाला तर पाहिजे. मी तुमच्या सगळ्यांचा गुरु आहे, मी तुम्हाला सगळ्यांना आधार देतो, पण मी सन्मती सागर आणि विद्यासागरांचा शिष्य आहे, त्यामुळे मला त्यांचा आधार, मला त्यांचा हे समजावून घेतलं पाहिजे. मी कुणाचा तर आधारभूत आहे आणि माझा आधारभूत कोणीतरी आहे. माझं आधारभूत साधन पण योग्य पाहिजे आणि मी ज्यांना आधार देतोय ते पण योग्य पाहिजे, तर त्या आत्म्याची पवित्रता वाढत जाते. मग निश्चयानं आत्माच गुरु आहे, आत्माच शिष्य आहे, आत्माच परमात्मा आहे, सगळा आत्माच आहे. त्यामुळं मी लोकांच्यासाठी लोकांच्या मार्फत चालवलेले शासन म्हणजे सरपंचबाई लोकशाही. त्या लोकशाहीच्या आधारानं तुम्ही आज सरपंच बनला. तसं आत्म्यासाठी आत्म्याच्या मार्फत चालवलेलं शासन म्हणजे आत्मानुशासन. बरोबर आहे काय? वाचलंय की तुम्ही? वाचलंय की नाही?
आत्मानुशासन हे महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी सांगितलं की मिथ्यात्वाच्या प्रभावाने ते व्रत दूषित होतात आणि सम्यक्त्वाच्या प्रभावाने तीच व्रत पूजित होतात, पूजण्यायोग्य होतात. म्हणजे व्रतांचा निर्णय घेण्याच्या अगोदर सम्यक्त्वाचा निर्णय फार महत्वाचा आहे. श्रीपाल भैया प्रेशर सांगालो नाही, प्रेशर टाकालो नाही, पण समजावून सांगायला लागलो. माझं सम्यक्त्व पहिला पक्क पाहिजे. ज्ञान फार महत्वाचं पुढच्या भूमिकेत आहे. प्राथमिक भूमिकेमध्ये सम्यक्त्व महत्वाचं आहे. अजून जर मी करतोय म्हणून हे सगळं चाललंय असं जर मला वाटत असेल तर माझ्या सम्यक्त्वामध्ये अजून मलिनता आहे, दूषितता आहे. अजून माझं सम्यक्त्व दृढ नाही. मी कोथळीत आलो म्हणून हे मंदिर व्हायला लागलं, ही माझ्या सम्यक्त्वाची मलिनता आहे. मी असतो तरी कोथळीतलं मंदिर झालं असतं, मी नसलो तरी कोथळीतलं मंदिर होणार आहे. उलट कोथळीवाल्यांनी हे मंदिर करण्याच्या मार्गदर्शनाची, माझी सेवा करण्याची मला संधी दिली. हे माझं किती पुण्य आहे, हे माझं किती सौभाग्य आहे. असं ज्या दिवशी मी समजेन त्यावेळी माझ्यात कोथळीवाल्यांच्यावर उपकारी भाव असणार नाही. उलट कोथळीवाले माझ्यासाठी उपकारी आहेत की मला मंदिर बांधायला एवढे महाराज साधू संत असताना त्यांनी ही संधी मला दिली. हे मार्गदर्शन आणि सेवा करण्याचं एक मला अवकाश दिला. असं आपण कुणालाही मदत करत असताना त्यांनी मला पुण्य मिळवण्याची संधी दिली, माझ्या पाप कर्म निर्जरेची संधी दिली. अशी दृष्टी ज्या वेळेला आमची त्या समोरच्यांच्यावर असेल त्यावेळी आमच्याकडं कर्तृत्व भाव राहत नाही, कर्तव्य भाव राहतं. राहुल भैया, आणि कर्तृत्व भावच खरं मिथ्यात्व आहे आणि कर्तव्य भावच खरं सम्यक्त्व आहे. त्यामुळे तुम्ही समजला, माझं पुण्य पाप जसं असेल तसं असेल. एक विशिष्ट अवस्थेपर्यंत मी माझी आई, माझ्या परिवाराला मी दिलो. आता मी माझं ह्या वयात साधना करण्याची माझी ताकद आहे. आता मला कुठं तर साधना करायला पाहिजे, माझं आत्मकल्याण करून घ्यायला पाहिजे. फार मोठं धाडस असते, लक्षात ठेवा सम्यक्त्वाचं. राहुलबाई यांच्या परिवारातली लोक सगळे आले. हे सगळं मिळायला फार पुण्य लागतंय. त्यांची बहीण आली. आता बहिणीचं आणि त्यांचं रक्ताचं नातं आहे. पण त्यांचा भाऊजी आला, त्या भाऊजीचं भाऊ आलं, तिचे सासरे आले. मूळ राहुलबाई यांच्या घरात नातं एकच व्यक्ती आहे, त्यांची आई. ती एकटी आली. पण बहिणीच्या घरातले सगळे दीर, नवरा, सासरा सगळे आले. आणि त्यांच्या पुढे मी एकच वाक्य बोललो की राहुलबाई यांची आता इच्छा दीक्षा घ्यायची झालेली आहे. आणि कसं तर त्यांच्या बहिणींनी, त्यांच्या भाऊजींनी, त्या भाऊजीच्या भावांनी, सासऱ्यांनी, आईनं तर पहिला सांगितली, महाराजी माझी कुठलीही अडचण नाही, असंच आमचं आता सगळं जीवन गेलंय, त्याचं तर चांगलं होऊ दे, त्याचं तर आत्म्याचं कल्याण होऊ दे, माझी तुम्ही 1% काळजी करू नका. माझं कसं आणि काही आमचंच वाईट नाही, आम्ही राबून खाण्या एवढी माझ्यामध्ये क्षमता आहे, तुम्ही काही काळजी करू नका, माझा विकल्प करू नका. त्यांना दीक्षा घ्यायला मी परवानगी देतो. आई तिला म्हणायचं असतं, मुलाचं कल्याण, मुलींचं कल्याण कशात आहे
ही विचार करणारे आई वडील असतात. आमच्या आई वडिलांचं कल्याण कशात आहे हे समजणारी मुलं खरी असतात. फुकट राबायला गडी मिळालाय म्हणून आई वडिलांना दीक्षापासून थांबवणारी कधी मुलं खरी मुलं नसतात. आणि आयतं बसून खायला मिळेल म्हणून मुलांना दीक्षापासून परावृत्त करणारे कधी आई वडील ते स्वार्थी असतात. लक्ष. आणि आज स्वार्थी जगाच्या आहारी आम्ही पडतोय. आई म्हणली सोडा राहुलबाई यांची, कारण ती पोटात 9 महिने ठेवून घेतली होती. तिला माझ्या मुलग्याचं चांगलं व्हावं हे भाव असणं हा फार मोठा, म्हणजे ठीक आहे असतेच. ती बहीण माझ्या भावाचं चांगलं व्हावं म्हणणं फार मोठं काम नाही, लक्षात ठेव. पण तो सासरा बहिणीचा, तो भाऊजी दीर, त्यांनी म्हटले महाराजजी तुम्ही राहुलबाई यांच्या आईची काळजी नका एवढी करू नका. त्यांना जसं त्यांच्या घरात पाहिजे तसं राहू देत. ज्या वेळेला त्यांना वाटतंय की त्यांना आमची गरज आहे त्या दिवसापासून त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही त्यांच्या आईची जबाबदारी घेतो. आम्ही त्यांच्या आईची सेवा करतो. आम्ही त्यांना सांभाळतो. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही राहुलबाई यांना त्यांना दीक्षा घ्यायचं असलं तर घेऊ दे. सगळ्यात मोठा तर धर्म त्यांच्या बहिणीच्या सासरवाडीतला आहे. स्वतःच्या आई वडिलांना सांभाळायचं पोरांना होईना. त्यांनी बायकोच्या सुनेच्या आईला आम्ही सांभाळतो, आम्ही आधार देतो, त्यांच्याकडे येऊन जाऊन सगळं करतो. महाराजजी तुम्ही काही काळजी करू नका. सम्यक तो काय, धर्म काय, आधार काय, इथं आधाराची चर्चा चालू आहे. त्यामुळं जीवनाचा आधार तुम्ही ज्या विचाराला स्वीकारता तो त्या विचारमय आत्मा होतो आणि तसंच त्याला पदव्या मिळत जातात. सम्यक्त्वाच्या, मिथ्यात्वाच्या, धर्माच्या, अधर्माच्या, सगळ्या. पदाचा दुरुपयोग होतो. कालच्या विषयाचा कोणती अन्यथा घेऊ नये म्हणून मी सांगितलो. हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र शांतिदूताचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या श्रीकृष्णांना म्हणलो मी कसं चुकीचं वागलो, मी कसा अन्याय केलो. राजाचा पुत्र राजा होणं ही नीतीच आहे, ही न्यायच आहे. आणि ते कुठं मी काय चुकीच गेलो. माझा दुर्योधन ह्या हस्तिनापूरचा राजा व्हावा ही माझी भूमिका चुकीची कशी. त्या श्रीकृष्णाने एकच प्रश्न विचारला, तुम्ही कार्यकारी राजा आहात, तुम्ही कार्यकारी राजा आहात, तुमचा राज्याभिषेक झाला नाही. त्यामुळं तिथं कुणाला राजा करायचं हा अधिकार, तुमच्या मुलग्यालाच तुम्ही राजा करायचं हा अधिकार तुम्हाला शास्त्रानुसार, कायद्यानुसार, नीतीनुसार नाही. जो राजा 5, 50, 100, 200 वर्ष त्या काळात जे असेल तो कार्यकारी राजा म्हणून जो बसला तो त्याच्या मुलाला राज्य देऊ शकत नाही. हा जर सामान्य राजकर्त्याचा जर नियम असेल तर मी 10, 20, 25 वर्ष मुनी होऊन समाजात फिरलो, 40 वर्ष माझ्याकडे सगळं ज्ञान आहे, माझ्याकडे सगळं आचरण आहे, माझ्याकडे सगळं चारित्र्य आहे. मग मी एखाद्याचा राज्याभिषेक म्हणजे एखाद्याला मुनी का करू शकत नाही. नरेंद्र मोदींच्या पेक्षा माझ्याकडे जर बुद्ध्यांश जास्त आहे म्हणून जर 15 वर्षाचं पोरग मी भारताचा पंतप्रधान होऊ शकतो असं म्हटलं तर त्याला अधिकार आहे का. मतदान करायला एक वय लागतं, मतदान करण्यासाठी एक वयाची अट आहे.
आमदार होण्यासाठी एक वयाची अट आहे. तासगावचे आमदार रोहित पाटील यांना बघितलं की आबांना बघितलेलाचा आनंद सगळ्यांना येतो, पण 2019च्या इलेक्शनमध्ये त्यांच्याकडे तेवढी बुद्धिमत्ता असून सुद्धा ते आमदारकीला राहू शकले नाहीत, कारण आमदार बनण्यासाठी सुद्धा एक वयाची अट आहे. इथं ज्ञान महत्वाचं नाही, इथं तुमच्यातली बौद्धिक क्षमता महत्वाची नाही, तुमच्या त्या पदाला अधिकार महत्वाचा आहे. त्या अधिकारासाठी एक नियम असतात, त्या नियमाच्या पलीकडं. आणि अधिकार विहीन माणूस कधीही, धृतराष्ट्र जसं आपल्या पुत्राला तो कार्यकारी राजा असून सुद्धा राजा करू शकत नव्हता, तसं आगमामध्ये प्रत्येकाची काहीतरी योग्यता असते, काहीतरी आधार असतो, काहीतरी त्याला अधिकार असतो. तो अधिकार आपल्या मनानं स्वतः प्राप्त करून घ्यायचा नसतो. म्हणून इथे सांगितलं, आम्ही अशुभाचा आधार घेतलो, अहंकाराचा आधार घेतलो, माझा आत्मा, त्यामुळं मी सर्वश्रेष्ठ आहे, मला आता कुणाची गरज नाही, मी माझं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू शकतो. हा अहंकाराचा आधार घेतल्यामुळं लोकात चुका लागली. म्हणून आमचा आधार महत्वाचा आहे. म्हणून धर्माचा आधार आत्मा घेतला तर धार्मिक, अधर्माचा आधार घेतला अधार्मिक, सम्यक्त्वाचा आधार घेतला सम्यक्त्व, मिथ्यात्वाचा आधार घेतला मिथ्यात्व. कार्यकारी राजा असून सुद्धा तो त्याच्या पुत्राला राजा बनवू शकला नाही. सगळ्या गोष्टी भाग्यात पुण्यात असाव्या लागतात. म्हणून मी करतो म्हणून कुणाचं काय होत नाही, आणि मी आलो म्हणून कुणाचं काय राहत नाही. ज्याचा जसं पुण्य आणि पाप आहे तसं सर्व घडणार आहे. मला फक्त एक विशिष्ट सीमेपर्यंत, एक विशिष्ट एक सीमेपर्यंत मला फक्त माझं कर्तव्य पार पडायचं आहे. पण कर्तव्यालाच जर कर्तृत्वात आम्ही घेऊन गेलो तर तिथं मिथ्यात्वाचा प्रभाव वाढत जातो. कारण कर्तृत्व दृष्टी जीवच अज्ञानी आहे, आणि अज्ञानालाच मिथ्यात्व म्हटलं जातं. विष मिश्रित औषधियां जीवन का नाश नहीं करती है क्या? अवश्य करती है. विष मिश्रित औषध आहे, पण त्याच्यात विष मिसळलंय, त्याच्यामुळं जीव जाणार आहे काय जाणार नाही, ते नुकसान करणार आहे की नाही करणार. तसं चारित्र्य तर आहे, अहिंसादी 5 गुण आहेत, चारित्र्य आहे, व्रत आहे, पण ते सम्यक्त्व रूपी अमृतासोबतच शोभतात, मिथ्यात्व रूपी विषासोबत शोभत नाहीत. म्हणून ती विष युक्त औषध सुद्धा विषयुक्तच बनतं, असं आचार्यानं सांगायचं आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं माताजी, हा सगळ्यात महत्वाचा विषय तुमच्यासाठी. हा विषय आमच्या निदान मोक्ष मार्गात चालणाऱ्यांच्यासाठी आहे. आत्ता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं, समाधी चांगली व्हायची असेल तर तुमच्या खाण्यापिण्यात थोडं इकडं तिकडं झालं तर चालेल. एखाद्या वेळेला उपवास आणि शारीरिक क्षमता, शक्ती, शारीरिक म्हणतो मी, कमी झाली तरी चालेल, आणि त्या शक्तीच्या कमी प्रभावामध्ये तुमचं जरा म्हणजे शारीरिक हलनचलन वाढलं तरी चालेल, पण सम्यक्त्वाचं स्थिरता पक्की पाहिजे. कालच आपण वाचलो, समाधीच्या वेळेला सगळ्यात महत्वाचं काय पाहिजे? सम्यक्त्व पाहिजे. आणि त्याच्यात जरा सुद्धा चलाय म्हणून द्यायचं नाही. होतंय ते पण आचार्याने काल सांगितलं का, शारीरिक वेदना, मानसिक वेदनेमुळे तो जीव चलायमान होण्याची शक्यता असते. त्यामुळं आपल्या सम्यक्त्वाची आस्था ठीक पाहिजे.
सुरक्षित पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी आत्ता आपल्याला सम्यक्त्व संबंधी जेवढे जाप्य घालता येईल, जेवढी भक्ती करता येईल, जेवढी श्रद्धा स्तुती करता येईल, जेवढं चिंतन करता येईल, जेवढं अनुप्रेक्षाच्या भावना आपल्याला करता येईल, 12 भावना जेवढ्या करता येईल, त्या सगळ्याचं चिंतन आता सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलो, रात्री आता जागू नका. जाग आली तरी पुस्तक उघडू नका, लाईट लावू नका. जाग आली तरी तुम्ही जाप्य घाला, 12 भावनांचं चिंतन करा, आत्म्याच्या स्वरूपाचं स्वभावाचं चिंतन करा. कारण सम्यक्त्व सुरक्षित राहणं समाधीच्या वेळेला फार कठीण आहे म्हणून सांगितलं. आणि ती श्रद्धा ती असता आम्हाला महत्वाची आहे. निर्वृत्तिं संयमस्तोपि न मिथ्या दृष्टिरश्नुते जवनोप्यन्नतो यायी किं श्रेष्ठं स्थानमुच्यते. मिथ्या दृष्टि जीव संयम में स्थित होकर भी मोक्ष प्राप्त नहीं कर सकता. आता किती आपण खाण्यापिण्याचा त्यागाची क्रम व्यवस्थित लावू दे, तुम्ही सगळं तिखंड स्थिर आहे, पण भविष्यात कुणाच्या तर समोर येण्यामुळं आणि कुठल्या तर पूर्वसंस्काराला जाग केल्यामुळं आणि शारीरिक आणि मानसिक वेदनेच्या आहारी जाऊन आम्ही जर आमच्या सम्यक्त्वामध्ये अस्थिरता झाली तर संयम किती पण स्थिर असू दे, संयम किती पण स्थिर असू दे, त्याला मोक्षाची प्राप्ती होत नाही. म्हणून संयमात थोडं चंचलता चालेल, पण सम्यक्त्वात चंचलता चालणार नाही. म्हणून तर कुंद भगवंतांनी सांगितलं, त्याला राज्यमार्ग बनवायचा नाही, पण समजावून घ्यायचं आहे की चारित्र्यामध्ये कमी असेल तर चालेल, परंतु सम्यक्त्वात दर्शनात भ्रष्ट व्यक्ती भ्रष्टच असतो. चारित्र्य स्थिर करता येतं सम्यक्त्व असेल तर, पण सम्यक्त्व नसेल तर किती चारित्र्याची स्थिरता उपयोगाची नाही. म्हणून इथं सांगितलं मिथ्यादृष्टी जीव. ऐकायला काय सरळ सागर महाराजजी? म्हणून केवळ स्वाध्याय करणं, ग्रंथ वाचणे, ते ग्रंथ छापायसाठी वाचणे, त्या ग्रंथाचं संकलन करण्यासाठी वाचणे, याला स्वाध्याय म्हणता येत नाही. स्वाध्याय स्वतःच्या अध्ययनासाठी, स्वतःच्या चिंतनासाठी आणि स्वतःच्या विचारासाठी केलं पाहिजे. तिकडलं स्कॅनिंग केलो आणि इकडलं छापलो नाही, पुण्यप्राप्ती होईल, ज्ञानावरण कर्माचा क्षोभक्षम वाढेल, सगळं होईल, पण ते जोपर्यंत मी समजावून घेणार नाही आणि ते माझ्या त्याच्यावर श्रद्धा ठेवणार नाही की असंच आहे, तोपर्यंत माझ्या सम्यक्त्वाची स्थिरता होणार नाही. सम्यक्त्व स्थिर पाहिजे आमचं. आणि सम्यक्त्व स्थिर काय सांगते? सम्यक्त्वाची स्थिरता एकच आहे, माझं पुण्य असेल तर मला सगळं मिळणार आहे, माझं पुण्य नसेल तर माझं काय मिळणार नाही. आणि मग आम्ही एखादं कार्य, एखादी व्यवस्था, एखादं नियोजन करायच्या अगोदरच स्वतःला इतकं अस्थिर समजतोय. तुमच्या समोरचं डोळ्यावरचं उदाहरण आहे, पण तुम्ही ते
तुमच्या सगळ्या गोष्टी सोडून दिला, चिंतन करत नाही. 8/2009 एप्रिल महिना, भगवान महावीर भगवंतांची जयंती होती. कोथीवाल्यांना सुद्धा माहीत नाही, तरी पण मी सांगतो, ती महावीर जयंतीचा कार्यक्रम आचार्य सन्मती सागर महाराजांच्या संघाच्या सान्निध्यात इथं होता. मी ब्रह्मनाळमध्ये होतो, आईलक होतो. मुनी धर्मसागरजी महाराज आणि मुनी संस्कार सागरजी महाराज यांच्यासोबत होतो. बुर्लीची पंचकल्याण पूजा करून काय कुठल्या तर निमित्तानं मी तिखंड ब्रह्मनाळमध्ये आलतो. 99% 2009 महावीर जयंतीच असणार आहे 99%. आणि त्यावेळेला संध्याकाळी लाईट गेली. तुमच्यासाठी फार सगळ्यांना महत्त्वाचा विषय आहे. सेवा करायला आला आहे, म्हातारा आहे म्हणून चालणार नाही. म्हातारं म्हणून क्षमा मागितलं तर समोरचा माप क्षमा करेल, पण क्रिया चुकली, आळशीपणामुळं काय होऊ शकतं हे मी तुम्हाला सांगायला लागलोय. आणि ब्रह्मनाच्या मंदिरात आम्ही बसलो होतो, प्रतिक्रमण करत बसलो होतो. संध्याकाळ होती, लाईट गेली आणि त्या पंडिताच्या पत्नीनं स्त्रीनं जी असेल ती नाही, तिथं मेणबत्त्या आणून लावल्या नवीन. त्या मेणबत्तीला कागद गुंडाळलेलं होतं, प्लॅस्टिक. ती मेणबत्ती जरा जळत गेली, त्या कागदापाशी आली, तो सगळा रस कुठे गेला? त्या कागदात गेला. आणि तेवढ्यात लाईट आली. वीरसागर महाराजजी, फार महत्वाचा विषय सांगतो मी. कुठलं काम कुणाला सांगायचं असतंय, कुठलं काम कुणाकडं करून घ्यायचं असतंय, याचा विवेक आपल्याकडं नसेल तर त्या गोष्टी भोगाव्या लागतात. आपण आपला आळशीपणा, आपला प्रमादपणा, राहुल भैया, काय करावं लागतं. आणि त्यावेळी महाराजांच्या लक्षात आलं नाही. आणि महाराजांनी, समोर एक मुलगा आला, त्या मुलग्याला सांगितलं ती मेणबत्ती विझव. समोर दिसतोय त्याला, आपण लगेच महाराज आहे म्हणून राजासारखं वागून ते कर रे, हे कर रे, ते आण जा रे. कुठलं काम कुणाला सांगावं? किती विवेकवान माणूस आहेत. वयानं बुद्धी मोठा असून चालत नाही, विवेकानं मोठा असावं लागतात. पोरं आपल्या जवळ आहेत म्हणून प्रत्येक काम प्रत्येकाची क्षमता असू शकत नाही. संघात जास्त राहतात म्हणून प्रत्येकाची बुद्धी तेवढी चालतेच अशी असत नाही. बुद्धी चालत असली तर चालवायची भावना पण असल्या पाहिजेत. म्हणून काम सांगताना कुणाला सांगायचं, किती सांगायचं, विचार करण्याची फार महत्वाची जबाबदारी आहे. आणि त्या महाराजांनी त्या मुलाला सांगितलं मेणबत्ती विझव. आता त्याच्या अज्ञानात तो फुकून विझवत होता. महाराजांनी त्याला सांगितलं विझवायचं नाही, असं मारून विझव. आणि तो ते हाताने विझवायला गेला, त्याचा हात लागला त्या मेणबत्तीला, त्यातलं सगळं रस होतं ते माझ्या मांडीवर येऊन पडलं. गरम गरम रस. 2 मिनिटात भजी फुगल्यागत माझी मांडी इथंच फुगली. बरोबर आहे का चुकीचं आहे? हे झालं आज संध्याकाळी. चालायला येईना, काडगीला जायला येईना. मी का सुखी आहे, मी का आनंदी आहे, आणि सगळी तुमच्याकडे योग्यता असून सुद्धा का तुम्ही दुःखी आहे, याचं कारण आज समजावून घेतल्यावर तर विचारात बदल करा. आज आहार केलो आम्ही, दुसऱ्या दिवशी आहार झाला कसा बसा. पद्मासन घालायली ना, मांडी घालायली ना, रस गळा लागले, त्याच्यावर नॅपकिन टाकलं आणि आहार कसा बसा केला. उन्हाळ्याचे दिवस होते आणि बरोबर सामायिकमधनं उठलो आणि आचार्यजींच्याकडं सूचना आली कोथळीतनं की महावीर जयंतीला कोथळीसाठी विहार करा. सगळा संघ यायला लागलाय.
आलाय. धर्मसेन महाराजजी म्हटले मी निरोप देतो, ही अशी अवस्था आहे म्हणून. त्याचं कारण वेगळं होतं, पण नाव माझं होतं. निरोप देतो आणि 2-4 दिवसांना आपण जाऊया. त्या दिवशी मी धर्मसागर महाराजींना एकच वाक्य सांगितलं, वाटत जाऊन पाय तुटला तर चालेल, पण गुरूंचा आदेश आलाय, आपण थांबायचं नाही. आणि माझ्या निमित्तानं तर तुम्ही निरोप देऊ नका. तुमचं काही वेगळं निमित्त असेल तर सांगा, पण माझं कारण सांगायचं नाही. आणि त्या दिवशी दुपारी लगेच विहार पुलात त्या नावेतून पलीकडं कसबे डिग्रजला केला. 99% संध्याकाळी वस्तीला आम्ही कसबे डिग्रजमध्ये गेलो, किंवा सकाळी उठून, नाही वस्तीलाच बहुतेक कसबे डिग्रजला सकाळी उठलो. आणि त्या सकाळी उठून आम्ही कोथळीला विहार केलो. माझ्यावर कुणी नव्हतं. रोहित भोकरे नावाचा एक मुलगा होता. आणि त्यावेळेच्या पूर्ण विहाराच्या चर्चेमध्ये त्या ठिकाणी वैराग्याचं अंकुर उत्पन्न झालं. आणि तिथून पुढं त्या रोहित भोकरेंचा मोक्ष मार्गाची सुरुवात मनात भावना निर्माण झाली. त्यावेळी चालण्याची कंडिशन होती माझी, त्यावेळी परिस्थिती होती काहीही नव्हती, तरी पण मी आलो उन्हाळ्यात भर दिवसात. त्यामुळं गुरूंनी एकदा सूचना दिली ना, थंड वाजायला लागले, पाऊस पडायला लागलाय, इथं थांबतो तिथं थांबतो, उपवास झालाय, अंतराय झालाय. गुरु निर्दयी नसतात, गुरु फार विचार करतात. अजून स्टेजवर चढायच्याच अगोदर दरवाजा झाक, खोलीत जायच्या अगोदर कडी घा, खिडकी झाक. आमचं काम नव्हते, आम्हाला सहनशीलता पाहिजे. हे वारा मला दुःख द्यायला नाही, माझं कर्म मला दुःख द्यायलंय, या कर्म सिद्धांतावर विश्वास पाहिजे. माणसानं स्वतःला कधीही निगेटिव्ह, माणसानं कधी स्वतःला, गुरुजी सारखं म्हणतात, महाराजी तुम्ही प्रत्येक काम एवढं कसं करता, तुमच्याकडे एवढं कशी क्षमता आहे. या लक्षात ठेवा, मी माझ्या आयुष्यात निगेटिव्ह विचार 100% काढून टाकलोय. इंजिनियर, माझ्याकडं केवळ ज्ञानाची शक्ती आहे. माझ्याकडं माझ्या आत्म्यात कशाची शक्ती आहे? मग त्या केवळ ज्ञानापेक्षा इंजिनिअरिंग ज्ञान वेगळं आहे. त्या केवळ ज्ञानात कुठं तर आहे की नाही इंजिनिअरिंगचं ज्ञान. मग माझा आत्मा का करू शकत नाही? डॉक्टर, त्या केवळ ज्ञानाच्या ज्ञानापेक्षा डॉक्टरी ज्ञान वेगळं आहे. जर माझा आत्मा केवळ ज्ञान प्राप्त करून भगवंत बनू शकतो, तर माझा आत्मा डॉक्टरकीचं ज्ञान घेऊ शकत नाही का? जगात काही अशक्य नाही, सगळं शक्य आहे. वैचारिक पातळी तेवढी प्रबळ असली पाहिजे, ते करण्याचं धाडस आणि उत्साह तेवढा असला पाहिजे. जर मी भगवान बनू शकतो, 3 लोकांचा आर्किटेक्ट बनू शकतो, तर मंदिराचा आर्किटेक्ट व्हायचं काय अवघड आहे? एखाद्या खोलीचं आर्किटेक्ट व्हायचं काय अवघड आहे? काय आहे, मला जे पाहिजे, कसं पाहिजे, तेच मी त्या आर्किटेक्टना सांगतोय. आणि तेच आर्किटेक्ट फक्त पेन्सिल पेन घेऊन तिथं आखतात. काय वेगळं काय? याचा अर्थ मी कुणाला कमी लेखतोय असं नाही, पण मी समोरच्या व्यक्तीबरोबर ह्या विषयाची चर्चा करून त्यांच्याकडे असणारं नॉलेज मी घेऊ शकतो, याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे. म्हणून मी जगात कुठलंही धर्माचं काम कसलंही असू दे, त्या कामाला मी नाकारत नाही, मी स्वीकारतो. कारण माझ्या आत्म्याच्या ज्ञानावर आणि आत्म्याच्या गुणावर माझी श्रद्धा आहे, माझं सम्यक तो पक्का आहे. आणि तेच मला कोण पण म्हणू दे, हे शिखरावर कळस बसवायचं लय अवघड आहे. चॅलेंज बिघडलं,
ती बसूनच दाखवणार. ही मूर्ती अशी उचलून ठेवणं अवघड आहे. ही मूर्ती आता इथं जात नाही नुसता. आणि ते तर तुम्ही लई बघितलंय अनुभव. मग सामान्य श्रावकांनी दिलेलं चॅलेंज जर मी स्वीकारत असेल तर गुरूंनी सांगितलेला आदेश आणि उपदेश आम्ही का स्वीकारू शकत नाही? आणि ही माझ्यातली दृढतेचा अभाव, ह्या माझ्या श्रद्धेचा अभाव, जीव गेला तर चालेल, वाटत गेल्यावर माझा जीव जाणार आहे, त्या जीव जाण्यामध्ये माझं काहीतरी चांगलं असेल म्हणूनच माझ्या गुरूंनी हा आदेश दिलाय. एवढी मनाची तयारी पाहिजे. आम्ही पहिलाच कमकुवत, पहिलाच मनाला एवढं संकुचित करून ठेवलोय, एवढं स्वतःला संकुचित केलोय की मी मलाच सांगितलोय हे तुझ्या हातनं होणार नाही. म्हणजे 50% माझा विचार मला मारतो की मी समोरच्या शत्रूबरोबर युद्ध करण्याची माझ्यात क्षमता नाही. बरोबर आहे काय गुरुदादा? समोरच्या शत्रूला बलाढ्य समजून मी स्वतः निर्बल आहे, ही माझी मानसिकताच माझा निम्मा पराभव केलेली आहे. आणि त्या मानसिकतेसहित रणांगणावर उतरलो की तो शत्रू शक्तिहीन जरी असला तर तो शक्तिशाली बनतो. आणि आम्ही शक्तिशाली असून सुद्धा विचारामुळं शक्तिहीन बनतो. म्हणून आम्हाला शक्तिहीन म्हणायचं नाही. तसं माताजींनी आणि अत्यंत समाधीची असं उकळी फुटलेले देशमान्य काकी, दुधाला उकळी फुटते की ते दूध पातेल्यात राहत नाही, असं सारखं बहिर यायला बघते. त्याला मग काय घालायचं? पाणी घालायचं. जरा शांत बस, अजून बासुंदी व्हायला वेळ आहे, अजून खवा व्हायला वेळ आहे, जरा पाणी घालायचं, जरा हलवायचं. हे सगळं तुमच्या नादाला लागून मला ते हलवाई लक्षात ठेवा. आपली एवढी श्रद्धा असली पाहिजे ना. आम्ही गुरूंच्या चरणात आलोय. आता आमची प्रोसिजर चालू आहे. आता ह्या प्रोसिजरमध्ये माझा अचानक जरी मृत्यू झाला तरी त्याला समाधीच मांडलेलं आहे, एवढी दृढ श्रद्धा पाहिजे. असं होईल का, तसं होईल का, काय होत नाही, सगळं चांगलं होतंय. तीर्थंकरांच्या पादमुलामध्ये, केवली श्रुत केवलींच्या पादमुलामध्ये शाहीक सम्यक्त्व आणि तीर्थंकर प्रकृतीचा बंध होतो. म्हणजे तीर्थंकर ज्या त्या रत्नमयी कमलासनावर बसलेत तिथं जाऊन पायात जाऊन भावना केल्यावर तीर्थंकर त्याला पादमूल म्हणतात. पादमूलचा अर्थ पूर्ण समोशरणाचा एरिया आहे. पादमुलाचा अर्थ त्या 12 सभेमध्येच ते मुनी महाराज ते सगळे बसलेले असतात. तिथंच त्यांना तीर्थंकर प्रकृतीचा बंध, शाहीक सम्यक दर्शन हे सगळं तिथंच बंद होतंय. काय त्या कमळासनावर पायात गेल्यावर होतंय? कुठं होतंय? होतंय ना. तसं आता तुम्ही गुरूंच्या जवळ आहात, गुरूंच्या सानिध्यात आहात. त्यामुळं कोथळी गावच समोशरण आहे. आणि कोथळीत कुठेही मरण आलं तर ते पाद मुलातच, त्या सानिध्यातच मरण आहे. ही आमची श्रद्धा असली पाहिजे. आहे ना? हा. नाही, मी घालतो की वरचेवर ज्ञानाचं पाणी घालतो. अनेक वातांची कडी पळी घेऊन, चमचा घेऊन सारखं त्या दुधात हलवतो. तुमचं दूध खाली पडून देत नाही, काही काळजी करू नका तुम्ही, मी आहे त्याला घट. पण उदाहरण सांगायला लागलोय. आमचं काय सम्यक पाहिजे? स्थिर सम्यक ती आस्था स्थिर पाहिजे. त्यामुळं मी माझ्या स्वाध्यायाचा, मी माझ्या जी वेळ स्वाध्यायामध्ये वाचण्यामध्ये घालालोय त्याचं प्रयोजन जर शास्त्राची निर्मिती असेल
तर ते प्रयोजन तुमच्या ज्ञानावरून कर्माचा क्षयोपशम चांगलं करेल, पण ते दर्शन मोहिनीतील सम्यक प्रकृतीचा क्षयोपशम चांगला करेल याची गॅरंटी नाही. कारण मी छापण्यामध्ये वाचण्यामध्येच मी मग्न आहे, ती स्वीकारण्यामध्ये मला मग्नता पाहिजे. कशामध्ये पाहिजे? आणि मग जी छडालाचं प्रूफ चेकिंग मी करताना तुम्ही केलेल्या कार्याचा इतका अभिमान वाटतो मला, आणि ते नुसता मी एकदा प्रूफ चेकिंग करताना काही माझ्या चुका व्हायला लागल्यात, ते माझ्या लक्षात यायला लागल्यात. आणि माझी ताकद आत्ता फक्त 10 श्लोक तुमचे तपासलोय, तर मला जे मिळालं नाही ते सगळं त्या 10 श्लोकात मिळत जर मला असेल, तर तुम्ही ते पुस्तक छापायच्या वेळेला कितीदा अभ्यास केला, कितीदा वाचला, मग त्यातला मूळ गांभीर्याचा गाभाचा विषय का आमच्या लक्षात येत नाही? सम्यक्त्व, दृढता, श्रद्धा, उत्साह, आनंद, समता का येत नाही? यायला पाहिजे. तरच ती ढाल तुमच्यासाठी उपयोगाला आहे. नाहीतर ती छड आला इतरांचं संरक्षण करेल, पण आमचं संरक्षण करेल काही नाही याची गॅरंटी नाही. आणि मी तुम्हाला कायम सांगतोय, ही एकमेव गुरुश्रद्धा, गुरुभक्तीच आज मला ह्या ठिकाणी बसायला निमित्त आहे. कसलेही प्रसंग घडोत, काहीही घडो, आपल्या गुरूंच्या बाबतीत जीवनात कसलेही प्रसंग येऊ दे, कसल्याही कर्माचा उदय येऊ दे, पण स्वतःच्या गुरूंच्या बाबतीत कधी मनात जर शंका आली, शल्य आलं, आणि आपल्या गुरूंच्या पेक्षा आम्ही श्रेष्ठ आहे म्हणून मी किती योग्य आहे हे दाखवून देण्याचा जर अभिमान आणि गर्व जागा झाला, तर ते कधी ना कधी तर आम्हाला धोका निर्माण करण्याची आणि आमचं नुकसान करण्याला निमित्त ठरू शकतं. म्हणून मुलांनो, मुलींनो, घरात आई वडिलांच्या पेक्षा आम्ही श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याचा कधी खोटा प्रयत्न करू नका. आणि धर्मात आमची बुद्धी देवशास्त्र गुरूंच्या पेक्षा श्रेष्ठ आहे, आणि मी गुरूंच्या पेक्षा फार काहीतरी चांगला आहे आणि मी काहीतरी वेगळं करून दाखवतो, अशा अहंकारात पडू नका. नसेल तर द्रोणाचार्यांच्यावर ईर्ष्या करणारा आणि परशुरामाला खोटं बोलून ज्ञान मिळवणाऱ्या कर्णापेक्षा आमची अवस्था वेगळी असणार नाही. एज यू लाइक, आई डोंट नो. वेग से चलने वाला भी पथिक इष्ट स्थान को प्राप्त क्यों नहीं कर पाता? प्रश्न आहे. तर उत्तर सांगितलं, जैसे जयपुर से सम्मेत शिखर जाने की इच्छा रखने वाला पथिक यदि वेग से पश्चिम की ओर दौड़ रहा हो तो सम्मेत शिखर नहीं पहुंच सकता. जयपूर मधून पूर्वेकडे गेलं तर सम्मेत शिखर जे आहे, उत्तरेत पश्चिमेकडे गेलं तर किती स्पीडनं गेला तर तो पोचू शकत नाही. उसी प्रकार मोक्ष का इष्ट और सहज मार्ग सम्यक्त्व सहित चारित्र एवं तप है. उस सम्यक्त्व से रहित मिथ्या दृष्टि जीव कितने भी उत्कृष्ट चारित्र का पालन करे तथा कठोर तप तपे, किंतु वह रत्नत्रय स्वरूप मोक्ष मार्ग को और मोक्ष को प्राप्त नहीं कर सकता. म्हणून सम्यक्त्वाशिवाय किती कठीण तप असेल तर त्याचा मोक्ष मार्ग कधीही प्रशस्त होणार नाही आणि होत नाही. हे सगळ्यांनी समजावून घेतलं पाहिजे. आणि व्यवहारातलं सम्यक दर्शन देव, शास्त्र, गुरु इथपर्यंतच आहे. याची समीचीन श्रद्धाच महत्वाची आहे आणि त्या श्रद्धेलाच आम्ही मानतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आम्हाला. आणि म्हणून आपण या सगळ्या गोष्टींचा आधार समजावून घेऊन
आम्हाला जीवन जगलं पाहिजे म्हणून सम्यक्त्व फार महत्त्वाचं आहे. अन्यथा मिथ्यात्व सहित किती कठोर तपस्या करून झालेलं मरण हे बालच मरण आहे, त्याला सम्यक्त्वी मरण म्हटलेलं नाही. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नई मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.